सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर शहरात रस्त्याने पायी जाणाऱ्या 58 वर्षीय महिलेच्या गळ्यातील धूम स्टाईलने सोन्याचे मंगळसूत्र पळवणाऱ्या सराईत गुन्हेगारास अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले। दिनांक 21 जून 2024 रोजी फिर्यादी सौ कल्पना राजेंद्र गांगुर्डे वय 58 राहणार रेणाविकर नगर भिडे चौक अहमदनगर या रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून दोन अनोळखी इसम मोटरसायकलवर येऊन फिर्यादीजवळ थांबून मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांना अडवून धक्काबुक्की करून गळ्यातील 70,000 रुपये किमतीचे सोन्याचे 25 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून तोडून बळजबरीने चोरून नेल्याबाबत तोपखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 741/2024 भादवी कलम 394 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। तपासी पथकाने तारकपूर बस स्थानक अहमदनगर येथे जाऊन पाहणी करता तेथे बातमीत वर्णनाप्रमाणे एक संशयित इसम दिसून आला। त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव विनोद गंगाराम पवार वय 40 राहणार सिडको झोपडपट्टी भगतसिंग नगर जिल्हा नाशिक असे सांगितले। त्यास नगर येथे येण्याच्या कारणाबाबत विचारपूस करता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली। त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचा साथीदार किशोर धोत्रे राहणार शांतीनगर जिल्हा नाशिक याच्यासोबत मोटरसायकलवर येऊन जून महिन्यात संगमनेर लोणी व अहमदनगर शहरातील महिलांचे गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेतले। आरोपीचा साथीदार किशोर धोत्रे नाशिक याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही। आरोपीने दिलेल्या माहितीनुसार जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणीकरिता चेन स्नॅचिंगचे 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। ताब्यातील आरोपी विनोद गंगाराम पवार वय 40 सिडको झोपडपट्टी भगतसिंग नगर जिल्हा नाशिक याच्याकडे दाखल चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याच्या दागिन्याबाबत विचारपूस करता त्यांनी चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र राहता येथील सोनाराकडे विक्री केल्याचे सांगितल्याने सदर सोनाराचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्याच्याकडे चौकशी करता आरोपीने वडिलांचे गंभीर आजाराचे कारण सांगून सोन्याचे दागिने माझ्याकडे देऊन त्या बदल्यात त्यास पैसे दिल्याचे सांगून आरोपीने दिलेले सोने परत केले। मागील 2-3 महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर तोपखाना पोलीस स्टेशन तसेच इतर परिसरामध्ये इतर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल झालेले होते। LCBचे API थोरात आणि पथकाने या सर्व ठिकाणचे CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद गंगाराम पवार हा असल्याचं निष्पन्न केलेलं होतं। त्याप्रमाणे पथकाने त्यांच्यावर पाळत ठेवली होती। आज पथकाला सदर इसम हा तारकपूर बस स्टँड इथे आल्याची माहिती होती। त्याप्रमाणे पथकाने सापळा रचून रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद गंगाराम पवार राहणार सिडको झोपडपट्टी नाशिक याला ताब्यात घेतलं आहे। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस केली असता तर CCTV फुटेज दाखवले असता त्याने त्याचा साथीदार किशोर अशोक धोत्रे याच्यासोबत हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्याप्रमाणे संगमनेर शहर येथील 2 तोफखाना येथील 1 आणि लोणी पोलीस स्टेशन येथील 1 असे 4 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पथकाला यश आलं आहे। त्याच्याकडनं साधारण 3,55,000 रुपयाचे सोन्याचे दागिने हे जप्त करण्यात आलेले आहेत। सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर।